नमस्कार सर्वांना. कसे आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर स्त्रियांच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं तर बघा, त्यांचे जे कामं आहेत ना, तर ते कधीच संपत नाही. एक काम संपलं की दुसरं, आणि दुसरं काम संपलं की तिसरं, असं काय ना काय त्यांचं चालू असतं. आणि एकदाची कामं जरी आटोपले तरी गृहिणींच्या डोक्यामध्ये ना नेहमी म्हणजे हे चालू असतं की आता काय करायचं, कोणतं काम काढायचं. आणि स्पेशली अशा व्यक्ती ज्यांना म्हणजे सतत काय ना काय करण्याची सवय असते, तर त्या व्यक्तीसोबत ना नेमकं असं होतं की ती व्यक्ती कामांना शोधते की कामं नेमके त्या व्यक्तीला शोधत येतात. तर हे खरंच कळत नाही. पण खरंच गृहिणींच्या बाबतीमध्ये सांगायचं झालं ना, तर त्यांची जे कामं आहेत ना, तर ते कधीच संपत नाही. तर इथे सकाळी सकाळी बघा, साखरेचा जो डबा आहे ना, तर तो मी खाली झालेला होता, तर तो स्वच्छ करायला घेतला. कारण बघा, मग नवीन किराणा माल आला की त्यामध्ये आपण ना त्याच याच्यामध्ये तशाच याच्यामध्ये किराणा माल जो आहे तर तो भरून ठेवतो. आणि जोपर्यंत मग तिथे सामान आहे तर तोपर्यंत आपण काही ते डबे स्वच्छ करत नाही. तर म्हणून मग म्हटलं की सकाळी सकाळी ना नळाला पाणी होतं, तर हे जे पिंप आहे तर ते खाली करून घेते आणि त्याला स्वच्छ करून घेते. कारण बघा, मग ना नळाचं पाणी गेलं म्हणजे आता सध्या उन्हाळा चालू आहे, तर पाण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो. म्हणजे सकाळच्या 2-3 तास पाणी असतं, पण नंतर मग पाणी गेलं की टबमध्ये वगैरे घेऊन सगळे जे भांडे वगैरे आहेत तर ते स्वच्छ करावे लागतात. आणि एवढे मोठमोठे जे पिंप आहेत तर ते टबमध्ये स्वच्छ करायला ना थोडंसं अवघड जातं. तर म्हणून मग सकाळी सकाळी नळाला पाणी होतं, तर हे जे पिंप आहे तर ते स्वच्छ करून घेतलं आणि त्याला उन्हामध्ये सुकायला ठेवलं. नेहमी बघा, ज्यांना सकाळी सकाळी नाश्ता करण्याची सवय असते, स्पेशली म्हणजे ऑफिसला जाणारे व्यक्ती जे सकाळी सकाळी ऑफिसला जातात, तर ते बघा नाश्ता करूनच घरून निघतात. आणि त्यांना मग सकाळी सकाळी काय असते की नाश्ता करण्याची एक सवय त्यांच्या शरीराला पडलेली असते. आणि जेव्हा मग ते व्यक्ती घरी असतात आणि त्या दिवशी समजा जर त्यांना नाश्ता मिळाला नाही, किंवा मग नाश्ता बनवायला थोडासा उशीर झाला की भुकेने त्यांचा जो जीव आहे तर तो कासावीस व्हायला लागतो. तर आमच्या इथे यांनासुद्धा ना सकाळी सकाळी नाश्ता करण्याची सवय आहे. आणि आज ईदची सुट्टी होती, म्हणजे परवाच्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा. तर ईदची सुट्टी होती, तर त्यामुळे ते घरी होते. तर त्यांना सकाळी सकाळी काहीतरी खायला असं हवं असतं. आणि सध्या आता जो नाश्त्याचा जो प्रकार असतो, म्हणजे चिवडा असो किंवा चकल्या असो, नमकपारे वगैरे असतात, तर बऱ्याच वेळा अशा गोष्टी मी बनवून ठेवते. पण सध्या आता बरेच दिवस झाले या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या मी सध्या काही बनवलेल्या नाहीत. तर त्यामुळे मग त्यांच्यासाठी काहीतरी जो नाश्ता आहे तर तो बनवून द्यावा लागतो. तर जेव्हाही आपण रवा वगैरे दुकानातून आणतो, तर त्याला ना सगळं असं चाळून घ्यायचं आणि डब्यामध्ये म्हणा किंवा मग कॅरी बॅगमध्ये म्हणा, तर फ्रीजमध्ये भरून ठेवून द्यायचं. तर बघा, तो जो रवा आहे ना, तर तो अजिबात खराब होत नाही आणि त्यामध्ये अळ्या वगैरे लागत नाही. कधीकधी जेव्हा आपण दुकानातूनच रवा वगैरे आणतो तर तिथे बघा बारीक बारीक ना अळ्या असतात. तर आधी त्याला ना चांगलं असं चाळून घ्यायचं. तर मी काय करते की सगळा जो रवा आहे तर तो एकत्र चाळून घेते आणि त्यानंतर मग त्याला फ्रीजमध्ये ठेवते, किंवा मग त्याला ना तुम्ही भाजूनसुद्धा ठेवू शकता. बरेच लोक काय करतात, सगळ्या जो रवा आहे तर तो एकत्रच असा भाजून ठेवतात. म्हणजे जेव्हा कधी नाश्ता बनवायचा असला तर त्यावेळेला वेगळा रवा भाजण्याची गरज पडत नाही. पण मी असा सगळाचा सगळा रवा भाजून ठेवत नाही, कारण बघा कधी आपण ढोकळा वगैरे बनवतो, इन्स्टंट ढोकळा बनवायचा असला तर मी रव्याचाच बनवते. तर त्यावेळेला मग भाजलेला जो रवा आहे तर तो काही त्यामध्ये चालत नाही. तर म्हणून मग सगळा जो रवा आहे, म्हणजे एकत्र 1 किलो किंवा 1.5 किलो रवा मी मागवून घेते आणि तो सगळा चाळून ना डब्यामध्ये भरून फ्रीजला ठेवते. तर तो आरामात मला महिनाभर तरी चालतो. तर अशा प्रकारे बघा, मला ना आज उपमा बनवायचा होता. उपमा बनवायसाठी ना रवा छान आधी ना भाजून घेतला. रवा अगदी असा व्यवस्थित लालसर तांबूस रंगावर भाजला की त्यानंतर जो आपला उपमा आहे तर तो अगदी असा दाणेदार उपमा बनतो. आणि जर आपण त्यामध्ये रवा जो आहे तो कच्चाच टाकला की जो उपमा आहे तर तो अगदी असा चिकट बनतो. तर त्यामुळे ना म्हणजे उपमा बनवायच्या आधी ना रवा छान असा भाजून घ्यायचा, सुखच भाजायचं, त्यामध्ये ना तेल वगैरे टाकायचं नाही, अगदी ड्राय रोस्ट करून घ्यायचा, सुखाच भाजून घ्यायचा. आणि त्यानंतर मग फोडणी करून घ्यायची. तर जे हे आलू किंवा दाणे वगैरे टाकायचे असतात पोह्यामध्ये किंवा उपम्यामध्ये, तर ते ना मी आधी तळून घेते. म्हणजे ते तळले की तेवढा जो आपला वेळ आहे तर तो वाचून जातो.
तर इथे उपमा जो आहे तर तो सगळा असा मी फोडणी करून घेतला. उपमा बनवताना ना त्यामध्ये गरम पाणी टाकायचं. गरम पाण्याने जो उपमा आहे तर तो अगदी असा मोकळा आणि लुसलुशीत होतो. त्यानंतर पुन्हा आणखी त्याला प्लेट ठेवून एक 4-5 मिनटं पुन्हा शिजवण्यासाठी ठेवलं मी. आणि तोपर्यंत पुन्हा आणखी दुसरी जी भाजी आहे तर ती बनवायला घेतली. दुसरी भाजी म्हणजे दुसरी रेसिपी. पहिली जी रेसिपी आहे तर ती उपम्याची आणि दुसरी जी रेसिपी आहे तर ती म्हणजे भाजी. कारण थोड्या वेळामध्ये पुन्हा आणखी मग जेवणाची वेळ होते आणि ज्या दिवशी सुट्टी असते तर त्या दिवशी बघा म्हणजे आपला वेळ ना कसा निघून जातो, काय जातो काहीच कळत नाही. त्यामुळे मग माझा तरी ना नेहमी प्रयत्न असतो की सकाळी सकाळी किचनचं जे काम आहे तर ते आटोपून घ्यायचं. बघा ऑफिसला जाणाऱ्याला जरी सुट्टी असली तरी आपल्याला सुट्टी नसते. आपले जे कामं आहेत तर ते पुन्हा आणखी 2 पटीने वाढतात. कारण जर नेहमी बाहेर जाणारा व्यक्ती जर घरी असेल तर त्यामध्ये बघा आपल्या बोलण्या चालण्यामध्ये किंवा मग आपले जे कामं आहेत तर ते सुद्धा थोडेसे एक्स्ट्राचे निघतात. तर त्यामुळे आपला वेळ कसा जातो, कुठे जातो हे आपल्यालासुद्धा कळत नाही. तर म्हणून मग ना माझा नेहमी प्रयत्न असतो की सकाळी सकाळी जोही नाश्ता आहे किंवा स्वयंपाक आहे तर ते सगळं आटोपून गेलं की त्यानंतर मग आपण आपले जे बाकीचे कामं आहेत तर ते करण्यासाठी मोकळे असतो. तर म्हणून मग इकडे मी ना उपमासुद्धा बनवून घेतला आणि लगेच पुन्हा सोबतच जी भाजी आहे तर ती फोडणी करायला घेतली. आजची जी भाजी आहे तर ती असणार होती मुंगण्याच्या शेंगाची. बरेच लोक त्याला ना शेवग्याच्या शेंगासुद्धा म्हणतात. तर तीच भाजी अगदी साधीशी जशी आपण फोडणी करतो तर तशीच मी इथे फोडणी करून घेतली. बरेच लोक काय करतात की ही जी भाजी आहे ना तर ते कांद्याचं वाटण वगैरे टाकून बनवतात. पण आता सध्या या सीझनमध्ये ना मसाल्याच्या ज्या भाज्या आहेत तर त्या अगदी अशा नको वाटतात. कधीकधी मी सुद्धा ही जी भाजी आहे तर ते वाटण वगैरे टाकून बनवते. पण प्रत्येकच वेळेला वाटण वगैरे टाकून बनवणे शक्य नसते. कधी आपल्याकडे वेळ नसतो किंवा कधी मसाल्याची भाजी खायची इच्छा होत नाही. तर अशा वेळेला काय करायचं की जशी आपण साधी फोडणी करतो, कांदा वगैरे परतला की आला लसण, मग त्यानंतर मसाले आणि टमाटर वगैरे टाकतो. जेव्हाही आपण भाजी फोडणी करतो टमाटरांना छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मग भाजी टाकायची. भाजीसुद्धा पुन्हा मुरू द्यायची, लगेच पाणी घालायचं नाही त्याच्यामध्ये. तर भाजी छान अशी मुरली होती. त्यानंतर पाणी घालून त्याला ना शिजू दिलं. आणि मुंगण्याची भाजी असो किंवा मग दुसऱ्या कुठल्याही भाज्या ज्यामध्ये आपण वाटण टाकतो तर त्याला थोडासा घट्टपणा येण्यासाठी ना थोडंसं तव्यावर ना बेसन भाजून घ्यायचं. थोडंसं तेल टाकायचं आणि त्यामध्ये थोडंसं बेसन भाजून घ्यायचं अगदी लालसर तांबूस रंगावर. आणि ते जे बेसन आहे तर त्यामध्ये थोडंसं मग पाणी टाकून घ्यायचं आणि ते जे लिक्विड आहे तर ते भाजीला थोडंसं लावून घ्यायचं. कारण बघा काही काही भाज्या अशा असतात जसा पोपटीचा आळण असेल किंवा मग तुमच्या मुंगण्याच्या शेंगा असतील तर अशा बऱ्याचशा भाज्या असतात की त्यांना ना थोडासा घट्टपणा यायला हवा. तर त्यासाठी मग अशा प्रकारे बेसन भाजून आपण त्यांना लावून घेऊ शकतो. स्वयंपाक सगळा आटोपला की त्यानंतर माझं ना सध्याच्या रुटीनमध्ये हे एक काम आहे की पोळी झाली की त्यानंतर म्हणजे सगळ्या पोळ्या आटोपल्या की त्यानंतर ना एका पोळीचे छान असे बारीक बारीक तुकडे करून घेते. आणि चिमण्यांसाठी आता सध्याच्या याच्यामध्ये तर आपण पाणी म्हणजे बाहेरच्या याच्यामध्ये ठेवतच आहोत. कारण बघा खूप असा जो ऊन आहे तर तो खूप असा कडक आहे आणि चिमण्यांना किंवा जे मुके जनावरं आहेत त्यांच्यासाठी किंवा पक्ष्यांसाठी थोडंसं पाणी ठेवणे, त्यांच्यासाठी थोडासा चारा वगैरे ठेवणे तर असं आपलं सतत चालू असतं. तर स्वयंपाक आटोपला की आधी त्यांची जी सोय आहे तर ती मी करून घेते. कारण मग पुन्हा आणखी डोक्यातून निघालं की मग ते काम ना तसंच राहून जातं आणि सकाळी सकाळी बिचारे ते जे मुके पक्षी आहेत तर ते तिथे बसलेले असतात आणि त्यांनाही आता सवय झाली आहे या गोष्टीची की तिथे सगळं त्यांच्यासाठी ठेवलेलं असतं तर ते तिथे येऊन बसतात. त्यानंतर मग ना जी भांडे होते तर ते सगळे स्वच्छ करून घेतले. आता सध्या नळाला जे पाणी आहे तर ते पाणी काही पाहिजे तेवढं म्हणजे असं दिवसभर पाणी राहत नाही. सकाळी 9:30-10 वाजेपर्यंत म्हणजे खूप झालं हे पाणी, कधी कधी अर्धा एक तासच येतं. म्हणजे पाण्यावर डिपेंड करतं की पाणी किती स्टोअर आहे त्यानुसार मग ते जे पाण्याचं सप्लाय आहे तर ते चालू असतं. तर पाण्याच्या स्टोरेजनुसार तो जो सप्लाय आहे किंवा जो टायमिंग आहे तर तो ठरलेला असतो. तर पाणी आज लवकरच गेलेलं. तर सगळे जे भांडे होते तर मी काय करते अशा प्रकारे ना टबमध्ये पाणी घेऊन घेते आणि तिथे सगळे स्वच्छ करून घेते. भांडे जर जास्त असतील तर बाहेर बाल्कनीमध्ये घेऊन जाते आणि थोडेसे असतील तर इथे टबमध्ये पाणी घेते आणि त्यामध्ये मग तिथल्या तिथेच मी स्वच्छ करून घेते. आणि त्यानंतर मग असते किचनची क्लिनिंग. तर त्यामध्ये किचन डस्टिंग करणं असेल किंवा गॅस ओठा वगैरे स्वच्छ करणं असेल तर अशा प्रकारे सगळं मग स्वच्छ करून घेते. तर अशा पद्धतीने असतो माझा सकाळचा किचनचा टायमिंग.
तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथेच संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा क्लिक करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला असंच मिळत राहील. आपण भेटूयात नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महा